जयसिंगपुरासारखं गाव कुठं तुम्हाला इतिहासात मिळणार म्हणजे आपलं महाराष्ट्रात मिळणार नाही. कारण का प्रत्येक समाजाचं काम केलं तो त्यांनी खालच्या तळागाळात सगळ्यांचं. माझं लक्ष तिथं काय एवढं नसते. मी प्युअर धंद्यावरच आहे. विक्री असल्यामुळे की नाही माझा धंदा सगळा ह्याच्यावर आहे. पण आता सध्या सगळ्यांचा विचार असा आहे की पहिले जे चांगले होते त्यांनी पण आता पण तेच निवडून यावं. पण असं नाही की नवीन माणूस काय करू शकत नाही. जवळजवळ नाही म्हणलं तर 100 वर्षात एवढा विकास झाला नाही तेवढा तरी 6 वर्षात केला. त्यांच्या हातनं कामं तशी झालेली आहेत. चांगली सगळे आमच्या बोळातली कामं चांगली झाली. आणि कोणाला आजपर्यंत नाही काय म्हटलंच नाही. प्रत्येक येईल त्याचं कामच केलं. येऊ विकास की नाही जवळजवळ 96 वर्षात झाला नाही तो 6 वर्षात त्यांनी केल्यात. बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. दर्शक नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सध्या मी उभा आहे आता जयसिंगपूर शहरात आणि जयसिंगपूर शहरात आज रविवारी मोठा बाजार असतो आणि या बाजारात मी सध्या इथे उभा राहिलेलो आहे. नगरपालिका निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यासाठी सोमवार हा शेवटचा दिवस आहे. रविवार शनिवार या दिवशी सुट्टीच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी कार्यालय सुरू होती. शेवटच्या दिवशी उमेदवारांची चांगलीच इच्छुक उमेदवारांची घालमेल उडालेली दिसून येत आहे. तसंच नेत्यांची देखील कोंडी झाली आहे की नेमकी उमेदवारी कोणाला द्यायची या प्रकारच्या अवस्थेमध्ये नेते आहेत. त्यामुळं नेमकं जयसिंगपूर शहरातलं नगरपालिकेचं वातावरण कसं आहे, काय तिथल्या लोकांच्या मनामध्ये नेमक्या समस्या, कितपत या शहराचा विकास झाला आहे हे आज आपण या बाजारामध्ये आलेल्या लोकांच्याकडून जाणून घेऊन आहोत. हा बाजार हा परिसरातील जरी नागरिक या बाजारामध्ये मोठ्या संख्येने येत असले तरी शहरातील नागरिक देखील मोठ्या संख्येने असतात. त्यामुळे शहरातल्या नागरिकांच्या मनामध्ये काय समस्या आहेत, विकास कामं कशा पद्धतीने झाली आणि या निवडणुकीकडे ते कशा पद्धतीने पाहतात इथल्या शहरातील नागरिकांच्याकडून आपण जाणून घेऊन आहोत. नमस्कार, काय सांगाल जयसिंगपूरची आता ही नगरपालिकेची निवडणूक सुरू झालेली आहे. जयसिंगपुरातल्या विकास कामाबद्दल काय सांगाल? गेले 4-5 वर्ष निवडणुका नव्हत्या, प्रशासन होतं. या काळात विकास कामं कशी झाली आणि जयसिंगपूरच्या राजकारणाकडे आपण कशा पद्धतीने पाहताय? विकास कामाची प्रगती पथावर आहेत. यड्रावकर साहेबांनी बऱ्यापैकी विकास केलेला आहे. तरी अजून चालू आहेत ठराविक कामे. नगरपालिकेचं बांधकाम असू दे, रस्त्यांची कामं असू दे, ड्रेनेजची कामं चालू आहेत. पण आता नगरपालिकेचा विकास हा कितपत होईल त्या नेत्याच्या कामगिरीवर अवलंबून असतं. आता नगरपालिकेचं इलेक्शन आलेलं आहे, त्यामुळं इलेक्शन आता झाल्यानंतर त्याचा प्रतिसाद कसा मिळेल ते आपल्याला पुढच्या गोष्टींवरून कळेल. कसा नेता हवा या विकास कामांसाठी? विकास कामांसाठी निरपेक्ष नेता हवा. विकास कामं बघणारा किंवा लोकांचे अडचणी जाणून घेणारा किंवा झोपडपट्टी भागातील लोकांच्या काय अडचणी आहेत या सगळ्या गोष्टींचा अनुभव असणारा माणूस. नगराध्यक्ष पदाच्या लढतीत तिथं प्रामुख्यानं कोण कोण आहेत? नगराध्यक्ष अजून तिकीट भरणारे अजून चालू आहेत, तसं काय सांगता येणार नाही. पण संजय पाटील यड्रावकर ठराविक लोक पण आहेत भरणारे. संजय पाटील यड्रावकरांनी अर्ज दाखल केलाय की नाही मला माहित नाही. मी अजून इथला लोकलदा नाही. त्यात माझे मित्र एक आहेत प्राध्यापक परशुराम माने, हे अपक्ष आहेत. त्यांनी त्यांच्या जीवावर लढवणार आहेत. कशी लढत होईल मग नगराध्यक्ष पदाची? नगराध्यक्ष पदाची म्हणण्यापेक्षा रंगत चांगली होणार आहे. कारण अपक्ष आणि पक्ष यांच्यामध्ये चुरशीचं इलेक्शन होणार. शेवटी पारडं कुणाच जड? पारडं कुणात जो काम करेल त्याचंच पारडं जड असणार. म्हणजे गेल्या 5 वर्षात जो काम केलेलं आहे त्याचंच पारडं जड असणार. नमस्कार, कसे लिंबू कसे आहेत? 10-4 आहे का चांगला व्यवसाय? आहे का चांगला होतो ना? आता जयसिंगपुरात नगरपालिकेच्या निवडणुका चालू झाल्यात, काय वातावरण आहे जयसिंगपुरात? आहे सगळं आहे, व्यवस्थित आहे. आहे बर. कोण कोण आहे लढतीत? आहे की यड्रावकर, संजय आहे, सगळे आहेत. कामं काय काय जयसिंगपुरातली विकास कामं कशा पद्धतीने झालं? रस्ता बिस्ता सगळे चांगले आहेत, व्यवस्थित आहे सगळं. समस्या काय नाहीत? समस्या काय नाही? काय नाही आहे. बाजारपेठेत वगैरे सगळ्यात चांगला सोयी कशा? सगळं सोय आहे. ट्रॅफिकला जाम वाला आहे, रस्त्यात अडचण वाला आहे. काय केलं पाहिजे नगरपालिकेने? काय रस्ता करायला पाहिजे चांगलं, सोयी करायला पाहिजे चांगली. मग आता हा सगळं करणारा माणूस कसा असं वाटतं? करेल की आता निवडून आल्यावर. कोण करेल असं वाटतं? संजय पाटील करणार वाटतं, असं गॅरंटी आहे? करणार की का गॅरंटी आहे? गॅरंटी करणार की तेच करतील असं का वाटतं? हा
संजय पाटील करतील असं काय वाटतं? काय दुसरे कोणतं करेल? हा. ते राजेंद्र पाटील करेल. लसूण आहे की 40ला पावशेर 30ला पावशेर. स्वस्त झालाय. हा लसूण स्वस्त झालाय. परवडते का विकायला? काय करायचं नाही परवडत तर 80 आणायचं कवा कवा 80 पडले की 100 न जात आहे. आता जयसिंगपुरात नगरपालिकेच्या निवडणुका चालू झाल्या. हा कसं आहे राजकीय वातावरण कसं आहे इथं? आहे की चांगला आहे तो. कुणाकुणाच्या होणार लढत? काय म्हटलं? लढत कुणाकुणाच्याच होणार? आता होईल की आता कोणाचं तरी काहीतरी होईल की हो. बर कोण कोण आहे उभा निवडणुकीला? आता कुठं आमच्या गल्लीत एक आहे 2-3 आहेत बर आणि इकडे एक आहे आमच्या खाली वरती म्हटलं नाही मग ते 5-6 जणी उभा राहिले. नगराध्यक्ष पदाला कोण आहे? आमची ते आश्रम फराच म्हणून आहे. इस्लामपुरात नगराध्यक्ष पदासाठी कोण आहेत? नगराधीश तेच असतात. बर जयसिंगपुरात चांगली कामं कशा पद्धतीची कामं कशी चांगली आहेत की कशी आहेत? नाही नाही तरी कामं लई चांगली आहेत. रस्ते वगैरे कसे आहेत? सगळे रोड वगैरे सगळे गटार वगैरे सगळी चांगली करतात. तर मग कोण हे नगरपालिकेने केलं का कोणी प्रशासनाच्या कालावधीत झाली काय काय ते सत्ताधाऱ्यांच्या कालावधीत झाली? नगराध्यक्ष करतात म्हणून म्हणतात. बर. काय सांगाल तुम्हाला नगराध्यक्ष कसा पाहिजे? नाही नाही आता काय ते बदलून येणार आहे आता काय करतात काय माहिती. बर. काय खरेदी करलाय? काय भाजी नाही हा? सहज चालेल. सहज झालाय. बर गाडीला जरा तेल टाकायचं, हा काय तर किरकोळ काय तर घेऊन जायचं. बर. राहिला जयसिंगपुरात नाही उमरवाड. उमरवाड. तर जयसिंगपूरच्या इथं नगरपालिकेची निवडणूक चालू आहे जयसिंगपुरात. काय सांगाल इथल्या राजकारणाबद्दल जयसिंगपूरच्या जरा? नाही मी कायम शेतातच असतो. बर शेतात रविवारी फक्त तेल टाकायला तेवढंच. तेवढंच. काय खारी बिस्किट विकताय? होय. बाजार धंदा चांगला होतो काय? हा ते आता लागला धंदा हो. बर. आता लागला दिपाळीमुळे जरा मंदी होतं. दीपावलीमुळे लाडू जेवढा खाण्यावर लोकांना जोर. त्याच्यामुळे आजपासून चालू झालं बघा. आता जयसिंगपुरात नगरपालिकेच्या निवडणुका आता सुरू झाल्या. काय धावपळ सुरू आहे इच्छुक उमेदवारांची. कशा पद्धतीची लढत होऊन राहायचं जयसिंगपुरात? आता माझं लक्ष तिथं काय एवढं नसते. मी प्युअर धंद्यावरच आहे. बर. विक्री असल्यामुळे की नाही माझा धंदा सगळा ह्याच्यावर आहे. बर. तिकडं माझं काय लक्ष नसतं. तर मतदान तर करताय की? मतदान करतो की. कसा पाहिजे नगराध्यक्ष? आता आपले हायच यड्रावकर ही बी आमची चांगलीच घेणार. चांगले आहेत? हो हो बर. जयसिंगपुरातली विकास कामं कशी आहेत? चांगले आहेत बुवा. यड्रावर का चांगले आहेत म्हणताय? यड्रा म्हणजे त्यांच्या हातनं कामं तशी झालेली आहेत चांगली. बर. सगळे आमच्या बोळा चोळातली कामं चांगली झालेली आहेत. कामं चांगली हो गेलं? हो. लोक त्यांची कामं आता चांगले म्हणतात. नाही नाही त्यांनी एका नको कारण आमच्या घरचा समोर सगळं केल्यात ना. सत्ता लोक बदलायला पाहिजे म्हणतात. त्यांनी म्हणतात की हा. त्यांची कामं चांगले आहेत. चांगले आहेत आमच्या नजरातच चांगले आहेत. संधी मिळेल का त्यांना परत? मिळेल. मिळणार. तरी आता याच्या शिकार काय होईल काय सांगतात नाही. आमच्या तर नजर आहे हा, हा. एवढंच आहे. काय वातावरण आहे इलेक्शनला तुमच्याकडे? वातावरण कसं आहे इलेक्शनचं राजकारणाचं? 8 वर्षांनी आता आलंय ते. इलेक्शन. बर. 8 वर्ष काय नव्हतं. का बरं? प्रशासन होतो नगरपालिकेवर. हा. आता नगरपालिका निवडणुका लागल्यात की? लागल्यात की मग काय करावं. कसा हवाय नगराध्यक्ष? चांगले आहेत की आमचे इथले कार्यकर्ते सगळ्या काय भांडणं झाली हे झाली सगळी जण येतात. आता कोण आहे नगराध्यक्ष पदाला तू उभा? इथं आहे की बजू काम कराय हा. लय जण थांबल्या तिकडे 8 जण आहेत. नगराध्यक्ष पदाला कोण आहे वरती? वरती मोदी आहे. आणि जयसिंगपुरात? आमची इथं बजू कामकर हा. आणि पक्या पवार बर. आणि तिचं नाव एक येत नाही तिकडचं जयसिंग नगर मधलं ते कोण आहे ते. आता इथं नगराध्यक्ष पदाला संजय पाटील यड्रावकरांनी शाहू आघाडीकडून अर्ज दाखल केलाय. यड्रावकर पहिला आहे. महाविकास आघाडीकडून पण अर्ज दाखल आता आज उद्या होणार आहे. होय. मग कशी होणार लढती? आता निवडून आल्यावर चांगलं करणार तिने. कोण येईल वाटते निवडून? कोण आता येतं आम्हाला माहित आहे. तुम्हाला कोण असं असं वाटतंय? यड्रावकर का बरं? का बरं चांगलं केलंय सगळ्यांचं ते. एवढं म्हणलं काय कामं केली नाही तिने? काय? रस्त्यात खड्डा आहेत. रस्ते ते सांगलीच्या पुढे खड्डे आहेत आमच्या देशिंगपुरात खड्डे नाही आहेत. जयसिंगपुरात नाहीत? नाही. आहेत तिकडे भाजी मंडई? तिकडे आहेत. बर. इकडे कुठं आहेत. सगळे चांगले आहेत. सगळी चांगले रस्त्यावर आहेत. चांगले आहेत. सगळे चांगले आहे. समस्या काय? समस्या काय नाहीत. काय नाही. विक्रेते आहे? काय विकताय? भजी वडा विकताय? बाजारात असतो गाडा काय? नाही फक्त रविवारी एकदा. रविवारी. राजकारण आता सुरू झालं जयसिंगपुरातलं रंगले राजकारण. निवडणुका सुरू झाल्यात. जयसिंगपुरात 8 वर्षानंतर निवडणूक होती. 8-9 वर्षानंतर प्रशासक 4-5 वर्ष होतं. प्रशासकाच्या काळात कामं कशी झाली हो? चांगली झाली का वाईट झाली? यड्रावकर होते की नाही हा. झाले काम चांगले झाले बर. मस्त झालं. आणि अजून आमची तर इच्छा आहे की त्यांनीच नगराध्यक्ष यड्रावकर. का बरं? कामं आहेत ना त्यांची. काम आहेत पण काही लोक त्यांच्या कामावर समाधान नाहीत. त्यांनी विकास कामे केलेलं नाही. त्यांनी बघितले नसतील ना कामं. विकास कामे केलेली नाही त्यामुळे सत्ता जरा बदलूया म्हणतात. बरोबर आहे पण आम्ही स्वतः कसं आहे माहिती आहे काय आम्ही रामनगर मध्ये राहतो
इथं कसं प्रत्येक वर्षाला पाणी येतं आणि तिथं आता अंडरग्राऊंड गटर झाले ते ह्यांच्यामुळे झाले ना. बाकी कोणी ह्याच्या आधी मस्त जण होते, कोणच काय लक्ष घातलं नव्हतं. यड्रावकर साहेबांनी असलंपरास आमचे नगरसेवक त्यांच्यामुळे ते झालं. तुम्ही यड्रावकरांची गटात आहे म्हणून सांगायला नाही तसं काय नाही, काम आहे त्यांचं ना. जे बघा जे काम आहे ते सांगा. यड्रावकरांच्या विरोधात सगळे एकवटल्यात, विरोधक सगळे एकवटल्यात, सत्ता बदलायची म्हणतात. यड्रावकरांचं त्याच्यावर समोर टिकणार काय? आपल्याला काय तेवढं तर काय एवढं हे नाही. काय त्यांचं शेवटी त्यांचा प्रश्न त्यांचा, आम्हाला तर असं आपण ताईंना विचारूया काय वाटतंय, कशा पद्धतीचं राजकारण आहे, कसा नगराध्यक्ष हवा, विकास कामं कशा पद्धतीने झालेत किंवा काय नाही झाली ते सांगा की आम्हाला. सगळी सुखसोयी व्हावी, व्यवस्थित व्हावं, रस्ते वगैरे चांगले व्हावे, गटारे चांगले व्हावे, हेच. आता तुमचे पतिदेव म्हणले सगळे रस्ते चांगले जयसिंगपुरातले आहेत चांगले, पण चांगले म्हणजे कसं काम, म्हणजे आता जर खड्डे वगैरे आहेत ना, जर व्यवस्थित पाहिजे. आता आपल्यासोबत एक नौजवान युवक आहे, बघूया त्याला जयसिंगपूर बद्दल काय वाटतं, जयसिंगपुरात कशा पद्धतीची विकास कामं झाली, कशी जयसिंगपुरात निवडणूक होणार, कसं वातावरण आता या ठिकाणी रंगतदार सुरू आहे, काय सांगशील? आता सध्या भरभरून लोक म्हणजे एंट्री घेत आहेत, म्हणजे मतदानमध्ये इलेक्शनमध्ये थांबत आहेत. पण मला वाटते की बाबा म्हणजे पहिले ज्यांचं म्हणजे राजकारण होतं म्हणजे ती लोक चांगलीच आहेत. पण आता सध्या सगळ्यांचा विचार असा आहे की पहिले जे चांगली होती त्यांनी पण आता पण तेच निवडून यावं. पण असं नाही की नवीन माणूस काय करू शकत नाही, नवीन माणसाला पण चान्स मिळाला पाहिजे की निवडून आल्याबद्दल ते पण त्यांच्या चांगले कामं करू शकतात. तर माझं मत असं आहे की नवीन लोकांना चान्स मिळाला पाहिजे. बाकीचे पहिले जे आहेत त्यांनी राजकारण केलंय, त्यांना मस्त एक्सपिरियन्स आहे. आता नवीन लोकांना संधी मिळावी एवढंच वाटतं. कोण असं नौका चेहरा मग जयसिंगपुरात? असं काय नौका चेहराचं भरपूर जण आहेत, म्हणजे असं कुणाला असं पर्टिक्युलर बोलायला येत नाही की बाबा म्हणजे हा जो पण निवडून येईल विकास झाला पाहिजे चांगला. जयसिंगपूरचा अजून भरपूर विकास झाला पाहिजे. आता जयसिंगपूर हे म्हणजे एक शहरापेक्षा काही कमी नाही. जयसिंगपुरामध्ये सगळ्या सोयी आहेत. ही सिटी नाही, जिल्हा नाही, परत तालुका नाहीत, पण जयसिंगपुरामध्ये जेवढे सोयी सुविधा सिटीमध्ये नसतात त्याच्यापेक्षा जास्त चांगल्या सोयी सुविधा आहेत. म्हणजे जयसिंगपूर आपलं गेल्या वर्षांमध्ये म्हणजे गेल्या भरपूर वर्षामध्ये पूर्ण डेव्हलप झालं आहे. अजून डेव्हलप होईल जयसिंगपूर. त्यासाठी ह्या म्हणजे विचारानेच मतदानमध्ये निवडणूकमध्ये किंवा चांगला उमेदवार निवडून आला पाहिजे असं वाटतं. प्रशासनाच्या काळात नगरपालिकेने काम कसं केलं रे? काय सांग? नाही, प्रशासनाच्या काळात तर सध्या तेव्हा तर आम्ही बारको होतो, पण बघतोय आम्ही. पण नगरपालिकेने एक नंबर काम केलंय, म्हणजे काय कमी काही झालेलं नाही. फक्त जयसिंगपुरामध्ये एवढंच आहे की गोरगरिबांना म्हणजे जरा सवलती जास्त मिळत नाहीत. मग त्यांच्यासाठी थोडं नगरपालिकेनं किंवा जो आपला भावी नगराध्यक्ष होईल किंवा नगरसेवक होईल त्यानं विचार केला पाहिजे. कोण होईल असं वाटतं? नाही असं काय म्हणजे आता सध्या तर रेसमध्ये रेसमध्ये मला तर माहित असलेलं पैकी यड्रावकर आहेत, जय पाटील यड्रावकर आहेत. कोण असतील? नाही काय आयडिया नाही. मी सध्या म्हणजे स्टुडंट आहे त्यामुळे मी माझ्या करिअरवर फोकस आहे. होय आहे. ओके. कशा पद्धतीने इथलं राजकीय वातावरण आहे आणि विकास कामं इथली कशा पद्धतीची आहेत? चांगले काम, विकास कामं चांगले चांगले. रस्ते वगैरे हो सगळे? हो, म्हणजे सध्या तर भरपूर गटरी वगैरे म्हणा, रस्ते वगैरे चालू आहेत चांगले. बरोबर. आता इथं लढत कशी होणार आहे ना जयसिंगपूरला नगराध्यक्ष पदासाठी? काय माहित नाही एवढं. नाही एवढं कसा असावं नगराध्यक्ष असं वाटतं? असं यड्रावकर संजय यड्रावकर आहेत ना, चांगले चांगले काम, चांगलं त्यांनी अर्ज दाखल केला? काय माहित नाहीये, पण आता ते जे आहेत ना ते चांगले आहेत. काम ते चांगले असं काम म्हणतात. कामं चालू आहेत ना, भुयारी गटरी रस्ते वगैरे सगळं, पाण्याची वगैरे आमच्या इकडे सगळी कामं, लाईटीची वगैरे. पण लोक त्यांच्या कामावर समाधान करत नाही, त्यांनी काय कामच केलं असं म्हणतात. नाही, आम्ही तर आहे. सांगा जयसिंगपुरात काय कशा पद्धतीची विकास कामं आहेत? चांगले आहेत की. विकास कामं कशा पद्धतीची आहेत? भुयारी गटर केले आहेत, बर आता रस्ता होऊन राह बर चांगली आहे की. बर. राजकीय वातावरणात काय म्हणते आता? अर्ज भरायला आता नगरपालिकेच्या निवडणुकीला अर्ज भरला, उद्याचा दिवस शिल्लक आहे. कशा पद्धतीची लढत जयसिंगपुरात होणार आहे? यड्रावकर गट एकतर्फी येत आहे. काही विकास आहे ना. आतापर्यंत जयसिंगपूर नगरपालिकेच्या ह्याच्यात इतिहासात जयसिंगपूर नगरपालिकेने 100 वर्ष झाले. आता 4-5 वर्षापूर्वी 4-5 वर्ष झाले असतील. तर तेवढ्या वर्षात जेवढे विकास झाला नाही तेवढा ह्यांनी राजेंद्र पाटील यड्रावकर ज्यावेळी आमदार झाले त्यावेळीपासून आतापर्यंत 5-6 वर्षात तेवढा विकास झालाय.
हे जवळजवळ नाही म्हटलं तर 100 वर्षात एवढा विकास झाला नाही तेवढा त्यांनी 6 वर्षात केला. पण जयसिंगपूरची सत्ता बदलायची असं विरोधक म्हणतात, कारण याला कंटाळले आहेत लोक, विकास कामाचे काय झालेले नाहीत, रस्त्याचे प्रश्न अजून आहेत, त्यामुळे विरोधक म्हणतात की आता सत्ता बदलायची आहे. अहो काय ते काय जयसिंगपुरासारखं गाव कुठं तुम्हाला इतिहासात मिळणार, म्हणजे आपलं महाराष्ट्रात मिळणार नाही. कसं आहे माहिती काय, पूर्ण देशात म्हणजे जगात 1 नंबर आशिया खंड म्हटला जातोय. आशिया खंडात भारत देश म्हटला जातोय. भारत देशात आपलं महाराष्ट्र म्हटलं जातंय विकासाला, आणि महाराष्ट्रात आपला कोल्हापूर जिल्हा म्हटलं जातो, आणि कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुका, त्यात आता जयसिंगपूर असं आमचं हे आहे. या जयसिंगपूर शहराचा विकास करणारे आता लोक बदलायचे, मला जरा बदल पाहिजे असं विरोधकांचं म्हणणं, आम्ही तो बदल घडवून आणणार. काय होत नाही, शक्यच नाही. आणि काय पाहिजे, आणि काय विकास करणार आहे, आणि काय विकास पाहिजे तुम्हाला? जो विकास की नाही जवळजवळ 96 वर्षात झाला नाही तो 6 वर्षात त्यांनी केल्यात. आणि काय विकास विकास पाहिजे असं काय करणार आहे तुम्ही? काय लोकांनी काय हे शहरातले स्वच्छतेचे प्रश्न अजून आहेत. कुठं आता खाजगी ठेका दिले काहीतरी लोक म्हणतात स्वच्छता करत नाहीत. मग ते होणारच आहे आता. अहो कामच करत नाही तर तुम्ही म्हणालाय की नाही काय ह्याच्यावर पगारानं कोण काम करतंय? आता कुठलेही जर कॉन्ट्रॅक्ट बेस द्यायलाच पाहिजे. अहो आता रात्री तुम्ही आता रविवारचं बाजारला आलाय, सकाळी 6ला बघा तुम्ही एवढं घाण दिसतंय काय, आणि काय पाहिजे? स्वच्छ असतं पण सकाळी 6ला स्वच्छ असतंय, आणि काय पाहिजे? रात्री स्वच्छ करतात त्यांनी, आणि काय मग तुम्हाला काय शहर स्वच्छ पाहिजे हा, आणि त्यांनी कॉन्ट्रॅक्ट देतात. कॉन्ट्रॅक्ट दिल्यानंतर तुम्हाला तुम्ही कमी पैशात झाल्यात होते म्हणजे विषय संपला की तुम्ही काय करणार? तुमचं घर कमी चालवायला कोणाला तर दिला तुम्ही कमी पैशात चालते म्हणजे तुम्ही देणार नाही. तसंच आहे. काय सांगाल मामा, काय जयसिंगपुरातली सध्या परिस्थिती, कशा पद्धतीची राजकीय लढत इथं होणार, आणि जयसिंगपुरात कशा पद्धतीचे विकास कामं झाले, कुठल्या समस्या आहेत? वनवेच होणार, एंड्रावकर वनवे होणार. काही कोणाचं काही नाही, काही उपयोग होत नाही. कारण का प्रत्येक समाजाचं काम केलं होतं त्याने, खालच्या तळागाळात सगळ्यांचं, आणि कोणाला आजपर्यंत नाही काय म्हटलंच नाही. प्रत्येक येईल त्याचं कामच केलं त्याने. काय कुठलंही त्यांच्याकडे घेऊन जावा, लगेच पियाला बोलवतात, लगेच सांगतात त्यांचं काय ते पट्टदिशी करून दे, एवढंही आहे. लोक सुद्धा बरीच त्यांच्या कामावर म्हणजे नुसतं पसरवायला आलंय. सत्तेत बदल असं वाटत नाही, शक्यच होत नाही, ते होतच नाही ते. कारण त्यांनी विकासच भयानक केला तो जयसिंगपूरला. काहीच शिल्लक म्हणजे तसं म्हटलं तर जयसिंगपुरात शिल्लक काहीच ठेवलंच नाही त्यांनी. विरोधात कोण असेल त्यांच्यामुळे? विरोधक काय असणार की, थोडी असणार की विरोधक. नगराध्यक्ष पदासाठी कोण विरोध आहे? अजून तर काय नाव त्यांचं डिक्लेअर झालेलं नाही. सर्जेराव पवार म्हणतात, हे सर्जेराव पवार टिकत नाही होत त्यांच्या. कारण काय यांची विकास काम जास्त आम्हाला एक वेळ संधी द्या, विश्वास दाखवा. काही उपयोग होत नाही. त्या बघा गव्हर्नमेंट कडनं पैसे आणायचं म्हटलं संजय पाटीलच, त्याच्याशिवाय कोणालाही जमत नाही. काय महत्वाचं म्हणजे ते आहे, कुठली काम घेऊन जावं त्याच्याकडे. आणि आता जयसिंगपुरात काही शिल्लकच ठेवलं नाहीत काम त्यांनी. हे बघा नाट्यगृह केल्यात, स्विमिंग टँक केल्यात, शिवाजी महाराज पुतळा उभा केल्यात, आंबेडकरचा पुतळा आणल्यात. काय कुठलं काम ठेवलं नाही. झोपडपट्टीचं सुद्धा हे प्रॉपर्टी कार्ड द्यायला लागलेत की प्रॉपर्टी. नाही वाटप करायला लागलेत की. जावं की तुम्ही वरती झोपडपट्टीला विचारा की, काय प्रॉपर्टी कार्ड द्यायला लागलेत की. त्यांनी जे बोलले ते सगळे केल्यात. काय सांगाल मामा, प्रशासक होतं 8 वर्ष झालं, 8-9 वर्ष निवडणुका होऊन झाल्या, 4-5 वर्ष प्रशासक होतं. प्रशासकाच्या काळातली कामं कशी जयसिंगपूर शहरातली आहेत? चांगलं आहे, चांगलं आहे. स्वच्छता वगैरे कशी आहे? स्वच्छता बी चांगलं आहे, सगळंच कामं चांगले आहेत. लाईट म्हणा, पाणी म्हणा, सगळंच चांगलं आहे. आणि शेवटी कसं आहे म्हणजे काय, आम्ही विकासालाच प्राधान्य देणार. आता काय वाटतं, कशी लढत जयसिंगपूरात होणार? लढत हे वनवेज होणार यांचं. यड्रावकरांच्या बाजूनच होणार. विरोधक सुद्धा नाही त्यांच्यासमोर आहेत की, ते पण ताकदी आहेत. असलं तर बी नाही, एवढं नाही. जयसिंगपूरला समस्याबद्दल काय सांगाल? जयसिंगपूरात कुठल्या समस्या आहेत? समस्या आता काय समस्या नाही, काय नाव ठेवण्यासारखं काय नाही. रस्ते वगैरे, रस्ते आता कसं झालंय, खड्ड्याचं जर म्हणला की नाही, आता ते सगळे कामं केलेले आहेत हिचे, म्हणजे गटार म्हणा, गॅसचं पाईपलाईन, हे त्याच्यामुळे ते आता ते सगळं ओव्हर झालंय. ते आता आणि डांबरी होणार ना. नमस्कार, काय चर्चा चालू आहेत?
काय चर्चा राजकारणाचं चालू आहे. राजकारणाच्या होय. बरं, काय काय म्हणते जयसिंगपूरचं राजकारण? जयसिंगपूरचं काय आता तात्पुरतं तर हाय. कधी चेंज होईल काय सांगता येत काय नाही. तात्पुरतं तात्पुरतं यड्रावकरच की. तात्पुरतं हम्म. काय चेंज होईल असं वाटतंय? काय पुढं काय चेंज होईल काय सांगता येत नाही. जयसिंगपूरच्या विकास कामाबद्दल काय सांगाल? कशा पद्धतीचे विकास कामं काही नाही जयसिंगपूर विकास अजून तर काही विकास झालेला नाही. हम्म. काय काय समस्या आहेत? रस्त्याच्या समस्या आहेत, बाकीचे ह्याच्या समस्या आहेत, लोकांना काही मूलभूत सुविधा त्यांच्या समस्या आहेत. जयसिंगपूरात कशी लढत होईल? दुरंगी तिरंगी दुरंगीच होणार की. तिरंगी कशी होईल? राष्ट्रीय शाहविकास आघाडी आणि महाविकास आघाडी. महाविकास आघाडी. महाविकास आघाडीहून नगराध्यक्ष पदासाठी कोण असतील उमेदवार? कोण कदम, सुदर्शन कदम आहेत ना, तेच आहेत आहेत. काय? हं. बरं. मी वाचलंय ते, व्हॉट्सअपवर वाचलंय. पार्ट कोणाचं वाटतंय जेवढं मात्र? पार्ट आता तर सध्या यड्रावकरांचंच असणार की. बरं. विकास कामं कशी आहेत त्यांची? विकास कामं करतात चांगली, पण ते आता पुढे कशी करतील ह्याच्यावर राहणार ते. बरं. प्रशासनाच्या काळात नगरपालिकेने काम कसं केलं? 4-5 वर्ष प्रशासन होतं. चांगलं केलंय. प्रशासनाच्या काळात चांगलं केलं, पण तरी कसं असते, प्रशासन असलं की तेवढं म्हणावं तसं हे होत नाही. प्रतिनिधी नसल्यामुळे चांगलं केलं म्हणता येईल, समस्या पण आहेत म्हणता येईल. समस्या म्हणजे आता ते जेवढं मंजुरी आहे तेवढं काम केलं, नवीन काय झालंच नाही ना. काय पूर्वी तुमच्या काय मंजूर अपेक्षा आहेत? कशा पद्धतीने काय हे झालं पाहिजे? अजून रस्ते चांगले व्हायला पाहिजेत, तर गटरी व्यवस्थित व्हायला पाहिजेत, पाणी तुंबतंय. काय म्हणतात जयसिंगपूरचं समस्या राजकारण? भरपूर आहेत. गटारीची मोठी समस्या आहे. पावसाळ्यात पाणी सगळीकडे साचतंय. रस्ते नाही आहेत, एक सुद्धा रस्ता चांगला नाही आहे. आणि प्रशासन काय 5 वर्ष मला वाटते 10 वर्ष चालू आहे आता. काही काम झालेलं नाही आहे. विकास कामं काय नाहीत. लोक म्हणले की झालेत म्हणून बरेचसे. काय झालेत? रस्ते आहेत, चांगले झालेत. रस्ते चांगले गटर झालेत म्हणतात. कुठे आहेत अंडरग्राऊंड गट? तुम्ही कुठले? लोक म्हणतात. नाही, तुम्ही कुठले? जयसिंगपूरचे काय? जयसिंगपूरचा नाही. जयसिंगपुरात कुठे अंडरग्राऊंड झाले दाखवा बघू मला. कशा पद्धतीचं राजकीय लढत कशी होणार मग? आणि राजकीय कसं हवा नगराध्यक्ष म्हणजे विकास करणारं पाहिजे, की यायला पाहिजे ना तो. असा कोण असेल? कोण असेल आता काय ते कसं सांगणार आम्ही? मस्त विकास करणारे भरपूर आहेत, कारण त्यांची ताकद पोहोचत नाही. कशी होणार मग लढत प्रामुख्यानं? लढत काय दोघेच होणार. कोण कोण असतील? हे दोन्ही आघाडी आहे. शाहू आघाडी आणि महाविकास आघाडी. काय वाटतं पारडं कोणाचं वाटतं? यड्रावकर. पारडच जर वाटायचं काय संबंधच नाही ना. वनवे आहे. कामं नाहीत म्हणते खरं चांगली तुमची. कामं नाहीतच हो. पण तरी देखील वनवे कसं काय बरं? कसं काय आता ते तुम्ही समजायचं. मामा म्हणतात की कामं नाही तरी सुद्धा यड्रावकर वनवे ना. बाजारपेठेत सगळे आहेत काय सोयी सुविधा वगैरे काय चांगल्या? सोयी सुविधा इथं बाथरूम आणि पाण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे. नगरपालिका लोक पैसे तर घेतात, पण मी सांगितलं ते पाणीपट घ्यायला होते त्याला सांगितलं की बाबा इथं लोकांना बाथरूमची व्यवस्था नाही, ते काय तर करा, पाण्याची व्यवस्था करा. पण काय ते दरवेळी तेच सांगायचं, तेच सगळं. सोयी नाहीत बाथरूमच्या पाण्याच्या. लेडीजसाठी तर लईच त्रास आहे. बरं. नगरपालिकेला तुम्ही कधी बोलला की नाही? ते पावती येणारा आम्ही त्याला बोलतोय की काय तर सोयी सुविधा करा, पण त्यांनी काय करू. काय अपेक्षा काय? व्हाय पाहिजे. तो आता एवढे लोक इथं 5-6 गावाचा बाजार भरतोय. घरातले कोण काय आले काय, लेडीजसाठी तर निदान काय तर असावं व्यवस्थित. काहीच नाही तरी सुविधा. आणि पाण्यासाठी तरी लोक आम्ही घरात आणले 3-4 लिटर बाटली, ते लोक आमच्याकडनं पाणी घेणार. आम्हाला स्वतःला पाण्यात त्रास आहे. आम्हाला नंतर पाणी म्हटलं की 10-20 रुपये बाटल्या विकत घ्यायला. सगळ्या गोष्टी आहेत. कुठलं जयसिंगपूर काय गाव कुठलं? राजकीय वातावरण आणि जयसिंगपुरातली विकास कामं कशी आहेत? कामं नाही. आणि तसं तुमचं गाव झालं. कुठलं? मी तोंडेरीचा. कुठले? तोंडेरी. कोंडिग्रे. बरं, इथं काय करताय मग बाजार? इथं मी याचं विक्री करताय? नाही, मदतला येतोय बरं बरं यांच्या संघात. बरं. आणि कसं माहिती दर्दी असते आणि वाहतूक घोरपड आणि अत्याचार होते, दारू पण जनावर ते असं येते. जे पोलीस खात्याने जरा सोडायचे. जयसिंगपुरात आता नगरपालिकेच्या निवडणुका चालू झाल्या आहेत. जयसिंगपुरात नगरपालिकेने काय काय काम केले? कामं कशी आहेत नगरपालिकेची? नगरपालिका भारी काम है, एक नंबर. नगरपालिका नाम रखने जयसिंहपुर का नाम रखने का नहीं, ऐसा काम करते. आता इथं कोण आहेत नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी वगैरे? अभी तो निश्चित नाम तो नहीं आए हैं बाहर. अभी आने के बाद समझने वाला कौन कौन रहने वाला. अभी फाइनल नहीं. फायनल कोणाचं झालं नाही अजून? नहीं नहीं. काय नाव मित्र तुझं? सचिन किसन इंगवले. कुठे राहायला? जयसिंगपूर. काय सांगशील कशी होईल जयसिंगपूरची नगरपालिकेची निवडणूक?
निवडणूक तर आता चर्चेत आहे. बर चर्चेत म्हणण्यापेक्षा म्हणजे रंगत सुद्धा आहे. खरं सांगायचं म्हणजे आमच्या 12 नंबर वार्ड आहे. त्या 12 नंबर वार्डामध्ये विकास कामं व्हायला पाहिजे आणि अद्याप ही ती म्हणजे विकास कामं झालेली नाही. विकास कामं म्हणजे काय, रस्ता, मूलभूत पाणी आणि त्यांना आरोग्याची सेवा ही तिथं अजून म्हणजे अपुरी आहे, ती मिळायला पाहिजे. मूलभूत सेवा जर त्यांना मिळाली, कोणताही नगरसेवक असू दे, कोणत्याही पक्षाचा असू दे, कोणत्याही याचा असू दे, जर त्यांना खरोखर जर मूलभूत सुविधा त्यांनी जर पुरवल्या तर तो आमच्या भागामध्ये किंवा आमच्या वार्डामध्ये तो नगरसेवक फिक्स निवडून येतो. पुरवणारे असतात तर कोण आता इथे येतील असं वाटतं? आता आमच्या इथं वार्डामध्ये आता 3-4 जण तरी उभा आहेत. तर आता त्याच्यामध्ये अजून बरेचसे लोक येणार आहेत. नगराध्यक्ष पदासाठी कोण आहेत उमेदवार इथे? नगराध्यक्ष पदासाठी आता संजय पाटील यड्रावकर साहेब पण आहेत आणि सुदर्शन कदम साहेब पण आहेत, त्यांनी पण आहेत. नवीन चेहरा आहे सुदर्शन कदम म्हणून आहेत आणि संजय पाटील यड्रावकर पण आहेत. तर त्यांचं पण काम चांगलं आहे. सुदर्शन कदम साहेब नवीन चेहरा आहे, त्यांचं पण काम चांगलं आहे, ते पण करतील ही माझी अपेक्षा आहे. कोण मारलं बाजी, कोण मारला सर? बाजी असं काही सांगू शकत नाही की ज्याचं म्हणजे जो काम करल त्याचं पारडं जड.